Hello everyone, जय शिवराय. माय सेल्फ सानिका. वेलकम बॅक टू ऑल अबाउट स्किल पैसा 30 डेज सेल. आपण या पार्ट मध्ये बघणार आहोत की स्किल पैसा मध्ये हाऊसवाईफने केलेली कमाल. म्हणजे थोडक्यात की स्किल पैसा प्लॅटफॉर्म म्हणून अशा काही हाऊसवाईफ आहेत, म्हणजे भरपूर सारे हाऊसवाईफनी इन्कम जनरेट केली. पैशावरून सक्सेस मिळवलेल्या काही लेडीजशी आपण बोलणार आहोत. म्हणजेच की थोडक्यात त्यांचं फॅमिली, मुले सर्व गोष्टी हँडल करून त्यांनी पार्ट टाइम मध्ये इकडे एक चांगली इन्कम जनरेट केली, एक चांगलं सक्सेस मिळवलं आहे. त्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत या भागामध्ये. स्टोरी आहे पूजा मॅमची. स्क्रीनवरती तुम्हाला त्यांचा डॅशबोर्ड वगैरे शो होतच असेल. त्यांनी सिंगल डेला किती इन्कम जनरेट केली आहे त्या सुद्धा महाराष्ट्रामधूनच आहेत. सुरुवातीला त्या सिंपल हाऊसवाईफ होत्या. ऑनलाईन वर्कचा झिरो एक्सपिरियन्स होता. सुरुवातीला भीती वाटत होती, जशी तुम्हाला आणि मला पण वाटत होती की आपल्यासोबत फ्रॉड तर होणार नाही, मी हे करू शकेन का, हे सारे क्वेश्चन्स त्यांच्या पण माइंडमध्ये होते. पण क्वेश्चन्स बाजूला ठेवून त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवून इकडे जर्नी त्यांची स्टार्ट केली होती. आणि तुम्ही त्यांचे रिझल्ट स्क्रीनवरती नक्कीच बघत असाल की त्यांनी सिंगल डेला इकडे किती इन्कम जनरेट केलेली आहे. सिंगल डेला 18,000 प्लस इन्कम जनरेट केली आहे त्यांनी फक्त एका दिवसामध्ये. म्हणजेच की कोणी कोणी जॉब करणारे जे पर्सन आहे, तर आता नक्कीच व्हिडिओ बघणाऱ्यामध्ये जॉब करणारे पण असतील, तर कुणाकोणाची सॅलरी मंथली एवढी नसते, 15 ते 20,000 मध्ये पण सॅलरी करणारे भरपूर लोक आहेत. त्यांनी फक्त एका दिवसामध्ये 18,000 प्लस इन्कम जनरेट केली आहे. तुम्ही स्क्रीनवरती प्रूफ पण बघू शकत आहात की त्यांनी खरंच इन्कम जनरेट केली आहे का. आणि त्यांना जेव्हा रिझल्ट मिळाला तर त्यांच्या डोळ्यातून खरंच आनंद अश्रू आले होते. त्यांना कधी वाटलं नव्हतं की ऑनलाईन जर्नीमधून त्या सिंगल डेला एवढी इन्कम जनरेट करू शकतील. आणि ऑफकोर्सली आता त्यांची 2 लाख प्लस इन्कम त्यांनी क्रॉस केलेली आहे. ही झाली आपली पहिली स्टोरी. दुसरी स्टोरी आहे एकाच हाऊसवाईफची, दी कन्सिस्टंट लर्नर. म्हणजे त्या पण हाऊसवाईफ होत्या. सुरुवातीला सोशल मीडियावरती म्हणजे इंस्टाग्रामवरती त्या फक्त रील स्क्रॉल करायच्या. पण जेव्हा त्यांनी स्किल पैसा स्टार्ट केला तेव्हा त्यांनी समजले की या जर अगोदर त्यांनी स्किल पैसा स्टार्ट केला असतं तर व्हिडिओ बनवण्यासोबतच ॲफिलिएट प्रोग्राम करून पण त्यांनी सोशल मीडियावरून एक चांगली इन्कम जनरेट केली असती. पण आता त्यांनी जर जॉईन केलंच आहे तर त्या डेली एक रील बनवत आहेत. आणि त्यांची अर्निंग तुम्ही बघू शकता. 11,000 प्लस सिंगल डेला त्यांनी इन्कम जनरेट केली आहे. तर स्क्रीनवरती तुम्हाला त्यांचा डॅशबोर्ड दिसत असेल की खरंच त्या उत्तराखंडमधून आहे. आणि त्या पण हाऊसवाईफ आहे. 2 मुलांची आई आहे. या सर्व गोष्टी करत असताना त्यांनी स्किल पैशावरती पार्ट टाइम मध्ये इन्कम करून, पार्ट टाइम मध्ये वर्क करून एक चांगली इन्कम जनरेट केली आहे. तर ही होती दुसरी स्टोरी आपली. तर आपण आता वळूयात तिसऱ्या स्टोरीकडे. तर त्या सध्या महाराष्ट्रामधूनच आहेत. वैशाली मॅम, त्यांच्याविषयी आपण बोलणार आहोत. त्या पण महाराष्ट्रामधूनच आहेत. तर त्यांनी पण सिंगल डेला 5,000 प्लस इन्कम जनरेट केली आहे. नॉर्मल सिंपल हाऊसवाईफ होता. कॅमेरा पुढे बोलायची भीती वाटत होती. ऑनलाईनवरती ट्रस्ट नव्हता. सुरुवातीला जॉईन करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते. त्यांनी फॅमिलीकडून थोडेफार असे म्हणजे ट्रस्ट नसताना सध्या इन्व्हेस्टमेंट करून स्टार्टअप केले होते. आणि आज त्यांना त्यांच्या स्वतःवरती प्राऊड फील होतो की जे त्यांनी डिसिजन घेतला होता तो योग्य होता. आता व्हिडिओ बघणारे भरपूर अशा हाऊसवाईफ असतील ज्यांना त्यांची फॅमिलीवाले सपोर्ट करत नाहीत, हसबंड नाही बोलतात, तर त्यांच्यासाठी त्या एक इन्स्पिरेशन आहे. त्यांना पण सुरुवातीला घरातून सपोर्ट नव्हता, पण आज त्या जाऊन चांगली इन्कम जनरेट करत आहेत. आणि लीडर बोर्डला त्यांचे रँक 1ला त्या दिवशीची त्यांनी सिंगल डेला 5,000 प्लस इन्कम जनरेट केली होती. जेवढी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती त्याच्या डबल त्यांनी इकडे इन्कम जनरेट केलेली आहे. आणि आता त्यांनी 1.5 लाख प्लस इन्कम क्रॉस केलेली आहे. आपली स्टोरी यानंतर चौथी स्टोरी आहे. त्या मॅमचं नाव आहे उर्मिला लिलाके मॅम. त्या पण महाराष्ट्रामधूनच आहे. आमच्यासारख्या महाराष्ट्र सिटीमधूनच बिलॉंग करतात. त्या एक मॅरिड वुमेन आणि नवीनच आता आई झालेल्या आहेत. म्हणजे जेव्हा एक नवीन आईची जेवढी रिस्पॉन्सिबिलिटी असते ते असणाऱ्या सर्वांनाच माहीत असेल की एका मदरला काय काय गोष्टी फेस कराव्या लागतात. म्हणजे घरातील बघून लहान मुले सांभाळून ही तुमच्याकडे जर थोडासा टाइम मिळत असेल तर त्या टाइमाचा कसा उपयोग करायचा हे तुम्ही त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. ॲब्सोल्युटली आपल्या सर्वांसाठी त्या इन्स्पिरेशन आहेत. तर त्यांचा लीडर बोर्ड, त्यांचा डॅशबोर्ड तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल की त्यांनी सिंगल डेला आता या सर्व गोष्टीतून थोडासा त्यांना टाइम मिळतो ते 1,000-1,500 प्लस सुद्धा इन्कम जनरेट करत आहेत. तर स्क्रीनवरती त्यांचा डॅशबोर्ड दिसत असेल की त्यांनी सिंगल डेला 1,000 प्लस इन्कम जनरेट केली आहे. तर ॲब्सोल्युटली ते सर्वांसाठी इन्स्पिरेशन आहे. 5वी स्टोरी आहे निकिता पवार फ्रॉम महाराष्ट्र. त्या पण महाराष्ट्रामधून आहेत. आणि त्यांचा लीडर बोर्ड, त्यांचा डॅशबोर्ड सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. त्यांनी सिंगल डेला 1,000 प्लस इन्कम जनरेट केली आहे. त्या फुल टाइम हाऊसवाईफ आहेत आणि शेती करून पण त्या इकडे काम करत आहेत. त्यांना 2 मुले आहेत. आणि त्या सध्या म्हणजे तुम्ही हे समजू शकता की बाकी सर्व घरातील जी कंडिशन आहे ते हँडल करून, शेतीत कामे करून, लहान मुले सांभाळून आपल्याकडे असा टाइमच किती राहतो. तर त्या टाइमचा त्यांना फॅमिली सपोर्ट करायचं, तर त्या टाइमचा त्यांनी सदुपयोग केला आणि स्किल पैसा जॉईन केलं, स्किल पैसा स्टार्ट केला. सुरुवातीला आमच्यासारखे त्यांच्या पण मनात डाऊट होते, पण शेवटी जाऊन त्यांनी स्टार्ट केला आणि आज त्यांना रिझल्ट मिळत आहे. तुम्ही त्यांचा डॅशबोर्ड बघू शकता. त्यांनी 25,000 प्लस क्रॉस केलेली आहे सध्याला इन्कम. आणि ते दिवसाला 1,000 प्लस इन्कम इकडे इझिली जनरेट
करत आहेत. तर या होत्या काही इकडे सक्सेस झाल्या. स्किल पैसामध्ये अशा भरपूर सारे एक्झाम्पल आहेत, पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी फक्त 5च एक्झाम्पल घेऊन आलेले आहे. जर तुम्हाला अजून पण त्यांची सक्सेस स्टोरी ऐकायची असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की अजून भरपूर हाऊसवाईफच्या स्टोरी तुम्हाला मी घेऊन येईल नेक्स्ट एपिसोडमध्ये. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की सांगू शकता. जर एवढ्या साऱ्या हाऊसवाईफ करू शकता तर तुम्ही का नाही करू शकत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि अशा स्किल पैसा रिगार्डिंग स्टोरी अपडेट्स ऐकण्यासाठी चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.